दिवाळी फराळातील अत्यंत सोपा आणि सगळ्यांच्याच आवडीचा फराळातील पदार्थ म्हणजेच शंकरपाळी। तर प्रत्येकालाच असे वाटते की आपली शंकरपाळी ही मस्त बिस्किटांसारखी खुसखुशीत आणि खूप सारे पदर सुटलेली असावीत। पण बऱ्याचदा हे असे इतके छान पदर सुटत नाहीत आणि शंकरपाळी कधी ही तेलकट किंवा तुपकट होतात। तर आज मी तुम्हाला अर्धा किलो मैद्याच्या प्रमाणात घेऊन अगदी योग्य प्रमाण घेऊन ही शंकरपाळी दाखवलेली आहे। जर तुम्ही हे योग्य प्रमाण घेतले तर तुमची सुद्धा शंकरपाळी ही बिस्किटांप्रमाणेच खुसखुशीत आणि खूप सारे पदर सुटणारीच होणार। अगदी 4 पट ही शंकरपाळी खुलली जातात। तर याचे अगदी परफेक्ट प्रमाण मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमची सुद्धा शंकरपाळी ही याप्रमाणेच तयार होणार। नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। शंकरपाळी बनवण्यासाठी इथे आपण 4 वाटी हा मैदा मोजून घेतलेला आहे, म्हणजेच वजनी प्रमाण त्याचे 500 ग्रॅम इतके आहे। तर आता आपण यासाठी साहित्य बघूयात। तर येथे आता आपण 1 वाटी इतकी ही फुल वाटी भरून ही साखर घेतलेली आहे। आपण ज्या वाटीने मैदा मोजलेला होता त्याच वाटीने ही साखर सुद्धा आपल्याला मोजून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याच वाटीने 1 वाटी इतके हे तूप मोजून घ्यायचे आहे। तर येथे बरोबर 1 वाटी इतके हे तूप आपण घेतलेले आहे आणि ते तूप सुद्धा यातच आपल्याला टाकून द्यायचे आहे। तर येथे 1 वाटी तूप घेतलेले आहे आणि त्याच वाटीने आपल्याला येथे 1 वाटी इतके हे पाणी घ्यायचे आहे। तर बरेच जण हे दुधात सुद्धा शंकरपाळी बनवतात, परंतु हे दुधात न बनवता पाण्यात बनवण्याचे कारण म्हणजे हे जास्त दिवस टिकतात। म्हणजेच आपण जर दुधात बनवले तर ते शंकरपाळी जास्त दिवस टिकण्याची शक्यता नसते, म्हणून मी हे तुम्हाला पाण्यात बनवून दाखवत आहे। तर येथे आपण 1 वाटी पाणी, 1 वाटी तूप आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि आता हे आपण थोडेसे नॉर्मल गरम करून घेणार आहोत। तर आपल्याला साखर फक्त वितळेपर्यंत आपल्याला हे गरम करायचे आहे। आता आपण हे गॅसवर वितळण्यासाठी ठेवलेले आहे। तर यात अजून आपल्याला चिमूटभर इतके मीठ टाकायचे आहे, कारण कोणत्याही गोडाच्या पदार्थात थोडेसे मीठ टाकले की त्याची चव अजूनच छान लागते, म्हणून मी येथे थोडेसे चिमूटभर इतके हे मीठ टाकलेले आहे। तर आपल्याला हे फक्त वितळवून घ्यायचे आहे यात साखर। जर तुम्ही पाण्याऐवजी दूध वापरत असाल तर दुधाचे सुद्धा हेच मेजरमेंट्स तुम्ही लक्षात घ्यायचे आहे, पण आधी दुधामध्ये साखर पूर्णपणे वितळवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण त्यात तूप घालायचे आहे। तर मी यात सर्व हे एकत्रच घालून घेतलेले आहे आणि काही जण डायरेक्ट मैद्यात फक्त तुपाचे मोहन गरम करून डायरेक्ट तसे टाकतात, परंतु तसे केल्याने आपल्याला कधी तुपाचा अंदाज समजत नाही किंवा आपली शंकरपाळी आपण खाताना ती खूप अशी तेलकट लागतात, तुपकट लागतात, म्हणून तशी लागू नये म्हणून आपण यातच सर्व हे मिक्स करून घ्यायचे आहे। तर येथे आपली निम्मी साखर वितळलेली आहे। अजून आपण 2 ते 3 मिनिटे ही वितळवून घेणार आहोत। येथे आपली ही साखर पूर्णपणे पाण्यात वितळलेली आहे आणि आता हे मिश्रण खूपच गरम आहे। तर आता हे मिश्रण आपल्याला थोडेसे कोमट होऊ द्यायचे आहे। मी येथे गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला कोमट झाल्यानंतरच आपल्याला जे शंकरपाळ्यांचे पीठ आहे ते भिजवायचे आहे। तर इथे आपल्याला 15 ते 20 मिनिटे लागणार आहेत। इथे आपले हे जे मिश्रण आहे ते कोमट झालेले आहे। आपला बोट बुडेल, म्हणजेच आपल्या बोटाला थोडेसे कोमट लागेल एवढे हे टेम्परेचरमध्ये आपल्याला हे करून घ्यायचे आहे। तर हे जे मिश्रण आहे आता आपले हे कोमट झालेले आहे आणि आता आपण हे मैद्यामध्ये थोडे टाकून याचे शंकरपाळ्यांचे हे जे पीठ आहे ते भिजवून घेणार आहोत। तर अगदी योग्य प्रमाण आहे आपल्या या मिश्रणाचे। तर अगदी परफेक्ट प्रमाणात हे मिश्रण आपल्याला बरोबर या अर्धा किलोच्या मैद्यात आपल्याला बरोबर पुरते। तर येथे आता आपण ते थोडे पाणी टाकून आपले जे मिश्रण होते ते टाकून हे पूर्ण शंकरपाळ्यांचे पीठ भिजवून घेतलेले आहे आणि 10 मिनिटांसाठी झाकून घेतलेले आहे। तर इथे 10 मिनिटांनंतर आपले जे शंकरपाळ्यांचे पीठ आहे ते छानपैकी असे मुरवले गेलेले आहे आणि शंकरपाळ्यांच्या पिठाला हे असे तडे जातातच, कारण यात आपण तुपाचे मोहन टाकलेले असते म्हणून। तर शंकरपाळ्यांचे जे पीठ आहे ते आपल्याला जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही असा हा गोळा भिजवायचा नाही।
येथे आता आपण शंकरपाळी ही लाटून घेणार आहोत, पण त्याआधी ही प्रक्रियासुद्धा खूप महत्त्वाची आहे. तर येथे मी एक आपल्या पोळीच्या आकारापेक्षा थोडा मोठा गोळा घेतलेला आहे आणि असा आपल्याला हा अंगठ्यामध्ये प्रेस करायचा आहे, दाबायचा आहे. म्हणजे यामुळे काय होते ना, हे पीठ आतमध्ये ढकलले जाते आणि त्याला पदर छान सुटतात. तर आपली जी शंकरपाळी आपण जेव्हा बनवतो तेव्हा ते खूप छान लेयर्सदार असे बनतात. त्यामुळे आपल्याला हे असे अंगठ्याने मध्ये दाबून हा असा गोल गोळा आधी नंतर बनवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला जसे आहे तसेच हे लाटून घ्यायचे आहे. तर शंकरपाळी जेव्हा आपण लाटतो तेव्हा पाती जेव्हा लाटतो तेव्हा हे आजूबाजूला क्रॅक जातात. तर आपण जेव्हा ते कट करणार आहोत तेव्हा ते चाकूच्या साहाय्याने आपण काढून घेणार आहोत. तर इथे मी एक शंकरपाळीचे हे जे पाते आहे ते लाटून घेत आहे. तोपर्यंत मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यात तेल टाकलेले आहे. तर इथे तेल आपल्याला आधी कडकडीत गरम करून घ्यायचे आहे आणि नंतर एकदम कमी गॅस असू द्यायचा आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला ही सर्व शंकरपाळी तळायची आहेत. तर येथे आता आपण ही जी शंकरपाळ्याची पाते आहे ती लाटून घेतलेली आहे. मीडियम आकाराची मी येथे लाटून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही जाडीची ठेवू शकतात. तर येथे मी आधी सुरीच्या सहाय्याने हे सर्व आजूबाजूचे जे क्रॅक्स गेलेले होते ते सर्व काढून घेतलेले आहेत आणि आता हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. तर हे कट करताना सुद्धा आपल्याला आपल्या आवडीनुसार छोटे मोठे करून घ्यायचे आहेत. काही जण हे डायमंड आकारात कट करतात, तर काही जण चौकोनी आकारात करतात. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कट करून घ्यायचे आहेत. तर येथे हे सर्व आपली जी शंकरपाळी आहेत ती कट करून झालेली आहेत आणि जी एक्स्ट्राची शंकरपाळी होती ती थोडीशी तुटलेली किंवा बारीक झालेली, तर ती मी येथे सर्व काढून घेतलेली आहेत आणि अगदी सहजपणे आपल्या पोळपाटावरून ही सर्व शंकरपाळी सुरीच्या सहाय्याने काढून घेतली आहे. तर आता आपण येथे थोडी थोडी करून ही शंकरपाळी येथे तेलात टाकून घेणार आहोत. तर गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे, अजिबात आपल्याला मीडियमसुद्धा करायची नाही आहे आणि त्यातच आपल्याला ही शंकरपाळी सर्व तळून घ्यायची आहेत. तर येथे जेवढी बसतील तेवढी मी हे शंकरपाळी टाकून घेतलेली आहेत. तर मी येथे एक पोळीच्या आकारा एवढी ही शंकरपाळी लाटून घेतलेली होती एका बॅचची. तर मी येथे ही सर्व टाकून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या तेलाच्या अंदाजानुसार ही शंकरपाळी तेलात टाकायची आहेत. तर येथे शंकरपाळी तळताना थोडेसे आपल्याला पेशन्स ठेवायचे आहेत, कारण अगदी कमी गॅसमध्ये आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची असतात. त्यामुळे थोडासा वेळ लागतो. पण अगदी कमी गॅसमध्ये तळल्यामुळे आपली पाळी जी असतात ती एकदम खुसखुशीत आणि बिस्किटांसारखी होतात. तर आपल्याला इथे 9 ते 10 मिनिटे लागलेली आहेत एक बॅच तळण्यासाठी आणि थोडेसे नॉर्मल ब्राऊन झाले की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. तर इथे आता आपली ही पहिली बॅच तळली गेलेली आहे आणि त्यानंतर मी जे बाकीचे शंकरपाळे आहेत ते सुद्धा इथे करून घेत आहे. तर शंकरपाळी करताना तुम्ही जर 1 किलो मैद्याचे प्रमाण घेतलेले असेल तर याच्या दुपटीने हे प्रमाण तुम्हाला वापरायचे आहे. तर येथे मी शेवटची बॅचसुद्धा तळून घेत आहे आणि त्यानंतर येथे गुरुसुद्धा त्याची हौस म्हणून येथे एक छोटी पाती लाटून त्याचीच तो कट करत आहे. तर येथे आपली ही शेवटची बॅचसुद्धा मस्तपैकी अगदी छानपैकी अशी खुललेली आहे आणि तुम्ही बघू शकताय अगदी इतके छान असे हे पदर सुटलेले आहेत. तर अशा प्रकारे ही सर्व शंकरपाळी बनवून घेतलेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय अगदी सगळ्याच शंकरपाळ्यांना खूप छान असे लेयर्स आलेले आहेत आणि अगदी चौपटीने आपले हे जे शंकरपाळी आहेत ती फुललेली आहेत. तर तुम्हाला इथे दाखवण्यासाठी मी एक शंकरपाळी घेतलेला होता आणि बघू शकताय तुम्ही त्याची जाडी बघा आणि याची जाडी बघा. तर अगदी चौपटीने हे शंकरपाळी खुललेली आहे. तर तुम्ही सुद्धा हे अगदी योग्य प्रमाण घेऊन शंकरपाळी बनवली तर तुमची सुद्धा शंकरपाळी ही अशीच होणार. तर इथे आपली अगदी बिस्किटाप्रमाणे अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही शंकरपाळी तयार झालेली आहे. तर म्हातारी माणसेसुद्धा ही शंकरपाळी अगदी सहजपणे खाऊ शकतील अशी ही शंकरपाळी आपली झालेली आहेत. तर इथे आपण ही तर पाण्यातच बनवलेली आहेत आणि अजून तुम्ही जर दुधाचे प्रमाण वापरून जर ही शंकरपाळी बनवली तर याहून सुंदर तुमची ही शंकरपाळी होणार. तर मी हे तुम्हाला खात्रीने सांगते. तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा.
आणि या दिवाळीला तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल, नातेवाईकांमध्ये ही रेसिपी शेअर करा, म्हणजेच त्यांचीसुद्धा शंकरपाळी अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन ही अशी बिस्किटांसारखी खुसखुशीत होणार. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करत राहते ते सर्वात आधी तुम्हाला दिसत जातील. आणि भेटूयात आता आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओसोबत. धन्यवाद.